हे डायरेक्ट 5 किलोचं येते. नमस्कार मित्रांनो, आपल्या न्यू ब्लॉगमध्ये ना स्वागत तुमच्यावालं. कारण आज ना आपण ना टरबूज तोडायला आलो होतो. तर टरबूज ना इतके जबर आहे ना बस कधी. तर चला तुम्हाला दाखवतो. आपले मित्र तोडी जाय टरबूज मस्त. हे पहा एवढं वावर मोठं. तर पाहू शकता तुम्ही टरबूज आहे पहा. एवढे मोठे टरबूज आहे. हे पा कुडून टरबूज काढे द्या बस कधी त्यांनाच दिसत आहे गो टरबूज. हे पा केवढे टरबूज आहे. किती किलो होते असतील नव्हता रे. 2 इकडं ना वावराचे मालक बसले. इकडं वावराचे मालक नसते काठा घेऊन नसते मोजे आहे. वावराचे मालक येडावले मला टरबूज. हा टरबूज पाहून डायरेक्ट डोकं पण पडलं त्यांचं. होऊ शकता तुम्ही केवढं टरबूज आहे. पण हे पहा किती टरबूज आहे. काय क्वालिटी क्वांटिटी मग यावंच लागतं टरबूज खायला. इकडे काय जेसीबी चालू आहे गो. रस्ता नव्हता त्याच्यामुळं मग जेसीबी चालू आहे. इकडून टरबूज न्यायचंय ट्रॅक्टर मध्ये. इकडे जेसीबीचं काम चालू होतं मस्त पैकी. एवढं वावर आहे भाऊ. 1.5 एकर असेल तरी. तर आपण टरबूज तोडून ठेवलं होते हो. काय शिवून ते मग काय हातकरी होते मस्त पैकी. इकडे तर काय चालू होतं हो. काय नो काट्याचं काय काटा वाढवा झाला कमी झाला. काय झालं. मग काय ट्रॅक्टर बिक्टर आला होता. मग काय मस्त टरबूज भरायचं चालू होतं. मग काय तेवढं टारली बिरली भरली भाऊ आपल्याला. मग काय टारली बिरली भरल्यावर मस्त पोरं मग आराम करत होते. ट्रॅक्टर बिक्टर आता खाली होऊन येत ना आता मस्त पैकी तिकडून. मग काय पोरं बिर आराम करत होते भाऊ. तेवढं ट्रॅक्टर आलं. मग काय ट्रॅक्टर भरायचं होतं. दुसरा ट्रॅक्टर होता. तिथून मागं ट्रॅक्टर येत नव्हतं भाऊ. कसं काय मागं आणलं होतं भाऊ. मग काय एवढंच काय मग हे ट्रॅक्टर भरून गेला होता. मग काय ट्रॅक्टर बिक्टर गेला होता. पोरत इतके जाम झाले होते ना भाऊ. जेवणाचा विचार चालू होता मस्त पैकी. काय कोणी टरबूज घेऊन बसेल होतं, कोणी कॅरेटवर बसेल होतं. अवघडच काम झालं होतं. आम्ही काय डबे बिबे नेले नव्हते जेवायला. आपला सोनूबाई तर इतका डेंजर बसला होता ना हो. बास कधी तोंडाकडे पाहून तर इतकं अवघड लागत होतं मग काय तेवढं ना टरबूज कापायचा विचार झाला होता. मग काय A few moments later. आता नको हनुमा हात सुजून गेल तर हिचर या. सोनूबाईनं सांगितलं तरी पण काय आपलं ऐकायचं कामच नव्हतं भाऊ. आपल्याला टरबूज खायचं होतं. रस होतो मध्ये. पोरं तर काय आपल्याला टरबूज फोडू नव्हते देत भाऊ. एक म्हणतं रस होतं, एक म्हणतं दगडावर आपट. पण तो टरबूज आणलं होतं पण काय कापायला काही वस्तूच नाही भाऊ. इकडं तिकडं पाहत राहिलो भाऊ. मग काय तेवढं आपण एक डोकी लिटी लावली भाऊ. A few moments later. गुप्त गो जायची घर 5 मिनिटं झालं पाणी पाणी शिवा इकडे बापरे फोटो आले आपल्याला कोणा दाखल होत जाईल. आपल्याला म्हणा आक्रमण काय चालली चल काय अरे पुढं बदा बुदा नाही यावर गल्ला काय लागत तुम्ही ना तुमचं दिसतो समजायला गल्ला ते आणा ते समोर कसं किती जातं तरी पाहू दे. चला आम्ही थोडं पाणी घे चाल टपकन इकडं ये ये रे तोडायचं का ये
आज नाही जायचं का मला एवढा जयगडा